दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महापालिकेतील सर्व कामगार संघटना उपस्थित होत्या। या संयुक्त बैठकीमध्ये प्रलंबित वारसा प्रकरण, प्रलंबित पेन्शनर सेवकांची देणी, 7व्या वेतन आयोगाचा हप्ता, सफाई कामगार यांच्या निवासस्थानासाठी जागा, कालबद्ध पदोन्नती लाभ यासह विविध मागणी कामगार संघटना यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे केल्या। यावेळी आयुक्त यांनी वारसदारांच्या प्रलंबित प्रकरणी नियोजनबद्ध तयार करून नियुक्ती देण्यात येईल। पेन्शनर सेवकांची प्रलंबित देण्याची माहिती संकलित करून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल। यासह कामगार संघटनांच्या प्रलंबित मागण्या लवकरच निकाली काढण्यात येतील अशी माहिती दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपसंचालक नगररचना विभाग मनीष बिष्णुरकर, मुख्य सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, शकील शेख, कामगार क्रांती युनियन अध्यक्ष अशोक जानराव, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे अध्यक्ष बाली मंडेपू, कामगार संघटना संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू, कामगार संघटना संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बापू सदाफुले, श्रीनिवास मंदोलू, चांगदेव सोनोणे, प्रमुख संघटक श्रीनिवास रामगल, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार, सचिव यमाय बागवान, धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुणजे, महापालिका वाहन चालक संघटना दिलावर मणियार आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।